जय साईनाथ मी दिसतोय का ना आईच्या गावात असं दिसेल. जय साईनाथ भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे यश विकास डांगे. तर आता आम्ही चाललो जरा नाश्ता करायला. आता नाश्ता करून आम्ही थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल आम्ही कुठे चाललोय काय ते. माझा आवाज नीट येत नसेल जरा हवेमुळे. आणि आपल्या आपल्यासोबत कोण आहे बघा, गोपाळ भाऊ आहे आपल्यासोबत ऑलवेज, कुठे पण कधी पण. भावाला मी सांगितलं की साई भजनची पालखी आपल्याला जायचं आहे. तर भाऊ बोलला ठीक आहे, रेडी झालं भाऊ यायला. म्हणजे काल मी इकडे होतो, वहिनीच्या इकडे होतो. मी जरा वरची स्टोरी नंतर सांगतो मी. आता कसा आवाज येणार नाही ना इकडे. आम्ही नाश्ता करणार आणि नाश्ता करून निघणार आम्ही फटाफट. त्याच्यानंतर आता वाजलेत की माहिती आहे काय, 9:30 झालेत. आणि भावाला मी टायमिंग दिलेला की 9ला आपल्याला पोचायचं भांडूपला. आता भाऊ काय लवकर उठलो आम्ही. ते आता पुढची स्टोरी तुम्हाला पुढे सांगतो मी. काय ते नाही, मागची स्टोरी पुढे सांगतो तुम्हाला. आणि हे बघा जरा नाश्ता विष्टा करतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. हो साईराम, भावाने नाश्ता करायला आणि साईराम भाऊ नाश्ता करा. काय आहे नाश्त्याला? मिसळ अजून वडापाव. नाश्ता करून डायरेक्ट भजनाला. नाही कुठे कुठे भेटतो? भांडुपला. कुठे कुठे नाही, कुठे कुठे भेटतो? पुढे पुढे भेटतो. पुढे पुढे भेटतो तुम्हाला, पुढे पुढे दाखवतो. काय पालखी आहे, लय मानाची पालखी आहे. पुढे पुढे चला, तुम्हाला भेटू, दाखवतो तुम्हाला पुढे पुढे. साईराम. साईराम. आता आम्ही नाश्ता विष्टा केला, मागे जरा थांबलो होतो नाश्त्यासाठी. आणि आता भांडूप गावाच्या त्या म्हणजे कमानीच्या इकडे आता आम्ही चाललो आतमध्ये. मला आवाज येईल की नाही माहीत नाही, नीट आवाज येतोय की नाही. तर मी आता बघितला एक फुटेज चेक केला, त्याच्यामध्ये येतोय आवाज नीट. आता आम्ही इकडे कुठला तरी स्टेशन आहे बघा समोर, माहीत ना कुठला स्टेशन आहे. आता आम्ही चाललो तिकडे. कुठला? नाहूर स्टेशन आहे. आता आम्ही चाललोय पुढे 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 भेटूया. हा, भावाचा आवाज आला का ना माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो, भाऊ बोलतो पुढे पुढे भेटूया. तर नाश्ता विष्टा झाला. आता आम्हाला जायचं कधी होतं आणि आम्ही आता निघालोय कधी. आम्हाला इकडे घेतो जरा लाईट इश्यू काय बोलायचं का काय तुला? पुढे पुढे भेटूया, जाम मजा येणार आहेत पालखी. भाऊ बोलतो पुढे पुढे भेटूया. आईच्या गावात मला इकडे माझ्याकडे 1 दिवस उरलाय, मला जायचंय कुठेतरी, पण माझी तयारी नाही झाली आहे. आता भावाकडे काल गेलो, मला भाव बोलतो आज पण जाऊ नको, बोलतो आज पण इकडे थांब, एन्जॉय करू बोलतो, फिरू बोलतोय. आजचा लास्ट दिवस आहे तुझ्यासोबत एन्जॉय करायला. नंतर तू 8 दिवस शिर्डीमध्ये असणार. 8 दिवस मी गायब होऊन जाणार आहे. म्हणून भाऊ बोलतोय की तू आज पण थांब बोलतोय. मग तो माझ्याकडे येणार नाला सोपारायला माझ्या घरी, आणि मग तिकडनं मला कुठेतरी सोडायला येणार आहे तो, आहे का नाही? पालखीला. काय होत आहे काय तुला? काय नाही भाई, खूप आनंद वाटतोय. तू रस्ता चुकवला ते सांग ना. आलो ना, परत आलोच नाही. कोण आहे ते की तो आहे? ते आधी काय बोलला? जाऊ द्या.
काढ ना हेल्मेट काढ ना. हा बाई एवढा पाहिजे होता. सायराम सायराम. नाथाय नमः. काय आला पाठीमागे खिच ना काय घेचू गाडी. बाई तू एकटा मी शूट करतोय मला हेल्मेट दिलाय पकडायला. लगा जोर लगा. मला एक हेल्मेट दिलाय पकडायला. माझ्याकडे ही बॅग नाही आहे. जायचंय. मी माझ्या फोन मधून व्हिडिओ काढतोय कॅमेऱ्यातून व्हिडिओ काढतोय आणि इकडे भाई मला बोलतोय अजून पाठी खेच. जाऊ दे नाही जायचंय तसं. त्याला सांगतोय मी रस्ता पाठवून आपण पाठवून आलो तरी ऐकत नाही. कुठून आलेलो आपण पुढून आलेलो. कुठून माझा ऐकला तर भाई लय पुढे जाशील तू. आता खेचतो आता जाऊ दे. काय म्हणून इथं थांबलोय. गेलो नाही. समजला ना भाई माझा ऐकशील तर लय पुढे जाशील. जाम पुढे गेलोय आता. भावाला सांगतोय भाई आम्ही पाठवून आलोय तरी पण बोलतो नाही करून आम्ही बोलतो दुसऱ्या रोडने आलोय. तर मगाशी रोड चुकवला आणि आता तर आता. अरे माझा ऐक भावा जरा. मी काय बोलतो माझं ऐकत जा. समजला काय. ठीक आहे बा. हा पुढे भेटतो. पालखी निघाली मगाशीच. भावाला म्हणून बोललेलो की लवकर जाऊया काहीतरी अजून एरियामध्ये आपल्याला बघायला भेटलं असतं. मिरवणूक असते ते पण काय भाऊ काय एवढ्या लवकर निघाला नाही. भाऊ बोलतो नाही भेटेल. आता आम्ही आलो तर आम्हाला म्हणजे अर्धवट भेटलं जेव्हा पालखी निघाली होती. आणि पालखी बघून एवढा आनंद झाला मनाला की सांगू नाही शकत. आता शब्दात सांगू नाही शकत ते. एवढा आनंद झाला आणि काय बोलणार भावाला. इकडे भाऊ ना हेल्मेट पकडायला मागत आहे ना काय. हेल्मेट पण इकडे माझ्या हातामध्ये दिलंय. तर काय बोलू आता भावाला काय समजत नाही. भावाला घेऊन आलो. मला वाटलं की भाऊ काहीतरी मदत करेल मला पण मदत मलाच त्याला करायला लागते. आता काय करणार. बोलतात नाही एका माणसावरती अशी जिम्मेदारी आली की सर्व करावं लागतं त्याला. त्या भावाची जिम्मेदारी माझ्यावरती आहे. त्याचा हेल्मेट पकडलाय मी. ही माझी बॅग आहे. आता या ॲक्शन 4 मधून मी शूट करतोय. तिथे ती गर्दी तिकडनं आजूबाजूने नुसते धक्के बिक्के मारतात तरी पण भाऊ काय बोलतो हेल्मेट पण तूच पकड. आता थांबा पुढे जाऊन भेटतो नाही तर जरा कॉपीराईट येईल चॅनलला. हे बघा आम्ही जरा पुढे चाललोय. हे बघा डीजेचा टेम्पो बघ. ओ चली रे चली मे. हे बघा हे बरोबर लावलेलं मी. हिच्या अंगामध्ये एवढी मस्ती आहे की परत त्या आधी खेचून काढला. काय गरज आहे काय रे. नव्हता रे. हे बरोबर याला लावून दिलंय तरी पण त्याने रिटर्न काढलाय. हे बघा काय गरज काय तुला ते सांग. हे केस पडतील ना खाली. अरे भाऊ स्ट्रगल करतोय फुल. हे काय टेक्नॉलॉजी आणि तुला दिलेला की नाही मी लावून. तर काढायची काय गरज होती का ते सांग आधी. हे तुला बोलतोय. आता मी काय बोलू शकत नाही. कोणाला
कोणालाच काय बोलू शकत नाही. का रे मला आली आहे झोप. एवढा झोपला तरी पण तुला कसली झोप आली एवढी? तू झोपलाय बाई, मी तर 1 तास झोपतो. हा का? और मेरे भाई, तू मेरा छोटा भाई आहे रे. मेरा छोटा भाई आहे रे. छोटा भाई भाई बोलून याला त्यांनी रिटर्न तोडलंय. ते तुला तोडायची काय गरज पण भाई नव्हती बघ, मी त्याला. बसवलंय. खोल, खोल. परत तुटणार रे. खोल खोल परत तुटणार. खोलून दाखव, खोलून दाखव. हे काय? हे काय? पूर्ण खोल ना. काय भाई? ते निघालं. नाही निघाला. हे काय? आम्ही निघालो 10-15 मिनिटं आले आम्हाला निघून. गोपाळ भावाने आपल्या रॉकेट सारखी पळवली गाडी, फटाफट आणली आहे. आता परत आलो गोपाळच्या इकडे. आता मम्मीला सांगितलं ना, मम्मीला कॉल केलेला. आता मम्मीने कॉल उचलला नाही. आता मम्मीला माहिती नाही, मी परत इकडे आलो इथे. मम्मी मला बोललेली पालखी झालं की तू घरी ये करून, बॅगा बिगा भरायचे आहेत. आता गोपाळ मला परत इकडे घेऊन आला त्याच्या इकडे. आता काय मम्मी बोलते, तू मला बोलते येऊ नको घरी, मला बोलते तिकडेच राहा. आता काय करणार, तर गोपाळ भाऊ का आपल्याला सोडायला मागत नाही. मम्मी माझ्यावरती म्हणजे मला ओरडते, काय घरबीर आहे का नाही तुला. तर मला गोपाळ बोलतो आजच्या दिवस राहा, मी तुला उद्या सोडायला येतो बोलतो. आता काय, आता गोपाळ भाऊला काय सांगू माझी व्यथा आणि माझी कथा. मी चाललोय सिंगल है तेव्हा मला आवाजचा आवाज आलाय का नाही माहित नाही. आता आम्ही चाललोय परत गोपाळच्या इकडे. आता त्याला बोललोय, आता आम्ही कशी जरा झोप नाही झाली तर त्याला बोललो जरा इकडे चाय बीच्या इकडे, चायच्या स्पॉटवरती नाही, चायच्या दुकानावरती थांबव. त्याला बोललो मी आता इकडनं जाणार चाय प्यायला. आणि काल दिवसभर काय केलं मी काय नाही ते जरा पुढे जाऊन सांगतो. कारण हा ब्लॉग मला म्हणजे जास्त लांब नाही करायचं आहे. आणि पालखीचे पण फुटेज मी नेमकेच काढले. आणि आता पुढे पुढे भेटतो तुम्हाला. जय साई. तर साईराम, मी इकडे गोपाळच्या घरी आलो आहे. आणि आता मी ते तुम्हाला सांगत होतो की मी काल ब्लॉग का नाही बनवला. कारण मी नाही बनवला, माझी मर्जी. तर मी काल ब्लॉग नाही बनवला कारण मला माहीत नव्हतं की म्हणजे वहिनीच्या घरी इतकं मोठं भजन असेल. पण भजन खूप छान झालं. आणि आता वाजून वाजून माझ्या हाताला बघा फोड आला इकडे, मला दिसत असेल. इकडे एक आला आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. गोपाळ्याला बोलतो टिटवाळा, मी त्याला दाखवला कर्जत आणि कसारा. इकडे छोटावाला आहे, दिसणार नाही नीट. आता गोपाळ तर झोपलेला आहे. आता वाजलेत 1:45 झालेत. आता गोपाळ मला थांब करतो आहे. आणि आता मला घरी पण जायचं आहे, बॅग पण भरायचे आणि त्याच्यानंतर थोडीफार तयारी करायची मला. हे चार्जिंगला लावायचं आहे. ब्लॉग आपल्याला एडिट करायचं आहे आणि एडिट करून पोस्ट करायचं आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जय साई.